आशीर्वाद दिला, मुंबईकरांनी आम्हाला प्रेम दिलं, त्या सर्व मुंबईकरांचे या ठिकाणी मी धन्यवाद सर्वप्रथम व्यक्त करते. सातत्याने लढण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. काँग्रेस, वंचित आघाडी, आरपीआय गवई गट आणि रासपा यांनी एकत्रपणे ही आघाडी म्हणून हे इलेक्शन लढलं आणि मला आनंद आहे की मुंबईकरांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. येणाऱ्या काळात पण ही लढाई लढण्याचं काम आमचं असं सातत्याने सुरू राहील. मुंबईकरांचा आवाज बनण्याचं आम्ही त्या ठिकाणी जे आहे ते आम्ही प्रत्येक वेळेला जे आहे ते काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात सुद्धा मुंबईकरांचा आवाज, जसं मी सातत्याने बोलत आहे की मुंबईचे प्रश्न असेल, मग ट्रॅफिक असेल, सार्वजनिक परिवहन असेल, घनकचऱ्याचं व्यवस्थापन असेल, पाणी असेल, प्रदूषण असेल, या सगळ्या मुद्द्यावर जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचे सगळे नगरसेवक मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उचलतील. मुंबईकरांचा आवाज म्हणून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतील. मला अपेक्षा आहे की त्यांच्या माध्यमातून जे काम होईल त्याची नोंद येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण घ्याल. आणि जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमचे 24 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 24 कॅरेटचं सोनं आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना ठेवायची गरज पडलेली नाहीये. कुठल्याही ठिकाणी त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाही दबाव चालू शकत नाही, कारण ते काँग्रेसी आहेत आणि काँग्रेस विचारधारेमध्ये निवडून आलेले लोक आहेत. जनमतांचा आदर करणं, पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि पक्षाच्या विचारधारेला पुढे घेऊन जाणं हे काम ते करणार आहेत. आणि मी जसं सांगितलं, मुंबईकरांचा आवाज म्हणून येणाऱ्या काळात ते काम करणार आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आपण खूप आमच्याबरोबर वेळ या ठिकाणी थांबलात आणि आम्हाला सातत्याने सहकार्य करण्याचं या इलेक्शनच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून पण काम झालं. मला आनंद आहे की इलेक्शन लढताना जे आहे त्या ठिकाणी आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेचा आवाज बनलो. येणाऱ्या काळात पण आम्ही तेच काम करणार आहोत की मी या ठिकाणी सांगतो. असं आहे की सोन्यामध्ये पण 17 कॅरेट असतं, 22 कॅरेट असतं. आमचं तर 24 कॅरेट आहे, म्हणजे खरं सोनं आहे. आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी बदलत नाही. खरं सोनंच राहतं. आणि म्हणून आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं तुम्ही ऐकलं का की त्यांना कुठल्याही तऱ्हेचं जे आहे ते आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं किंवा कुठलाही दबाव आहे? आज सगळे स्वइच्छेने आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत. ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला, हा खरंच त्यांचा खूप मोठा विजय आहे. आणि त्यांना पूर्ण या गोष्टीची जाणीव आहे की पक्ष त्यांच्या मागे उभा आहे. आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील, आदरणीय राहुल गांधी साहेब असतील किंवा आदरणीय सोनिया गांधी त्यांच्या मागे उभे आहेत. आणि त्याचबरोबर मी हे पण सांगू इच्छिते की मुंबईकरांनी त्यांच्यावर जो विश्वास दिलेला आहे की मुंबईचे प्रश्न काँग्रेसच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून मांडले जावेत, त्या ठिकाणी संघर्षाचं वातावरण त्या ठिकाणी व्हावं आणि मुंबईकरांना न्याय मिळावा ही अपेक्षा सगळ्या मुंबईकरांची त्यांच्याकडून. 24 कॅरेटला मार्केटमध्ये भाव खूप असतो, प्रत्येक जण 24 कॅरेट घेण्याचा प्रयत्न करतो. नाही, बिलकुल आम्हाला भीती वाटत नाही, कारण जसं मी सांगितलं ते काँग्रेसच्या विचारधाराचे आणि 24 कॅरेटला कोणी पिळू पण शकत नाही. मग तुमच्या राजीनाम्याची मागणी तुमच्याच पक्षातनं का केली गेली 24 कॅरेट असताना? असं आहे की पक्षामध्ये मी अध्यक्ष म्हणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत आणि पक्षाचा जो निर्णय तो सर्व मान्य करून मी काम करण्याचं काम केलेलं आहे. ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारा. काय कारवाई? महायुतीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अनबन पाहायला याला एक दुर्मिळ प्रश्न असा आहे का, आता महापालिकेच्या निवडणुकीला जी मागणी केली तीच मागणी विधानसभेला झाली होती, त्याच नेत्यांनी वारंवार ही मागणी होताना पाहायला मिळते. वारंवार टार्गेट केलं जातं. असं आहे की आता पक्षामध्ये काम करत असताना, संघटनामध्ये काम करत असताना आपण कशा तऱ्हेने आपला पक्ष मजबूत होईल. आता येणाऱ्या काळामध्ये आमचं तेच ध्येयधोरण असणार आहे की आमचा पक्ष कसा मजबूत होईल. ज्यांना टीका करायची ते टीका करू शकतात, कारण आमच्याकडे लोकशाही आहे. भाजपमध्ये हुकुमशाही आहे. आमच्याकडे पक्ष जो आहे तिथे आपली मतं मांडण्याचे प्रत्येक नेत्याला अधिकार आहेत. काही लोक मांडतात, पक्ष त्यावरती निर्णय घेत असतो. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय आणि पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो. त्यामुळे पक्षामध्ये मी अध्यक्षासाठी मागणी केली नव्हती, पक्षाने मला अध्यक्ष केलंय. पक्षाने मला ताकद दिलेली आहे. जसं माझ्या नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या सहकाऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये संघटना मजबूत करण्यावरती आमचा भर राहील हे मी या ठिकाणी सांगतो. महायुतीमध्ये सुद्धा आता अनबन पाहायला मिळते आहे. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात महापौर शिवसेनेचा असेल, अनेकांशी संपर्क सुरू आहे, कसं बघताय? नाही, आमच्याशी कोणी संपर्क त्या ठिकाणी केलेला नाही, कारण सर्वांना माहिती आहे की काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पक्षनिष्ठेच्या बाबतीमध्ये काँग्रेस एकनिष्ठ आहे आणि काँग्रेसने सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करण्याचं त्या ठिकाणी सुरुवातीपासून आम्ही काम केले. आम्ही सांगितलंय संविधानाचा धागा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही इलेक्शन लढू. इलेक्शन लढल्यानंतर सुद्धा आमची भूमिका तीच आहे, संविधानाचा धागा.
मुंबईकरांचा आवाज आणि मुंबईकरांच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम आमचे करतील आणि येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यावरती आमचा भर राहील. या अजेंडाखाली आम्ही काम करू. ज्यावेळेस तुम्ही घोषणा केली ज्यावेळेस घोषणा तुम्ही केली त्यावेळेस वंचित सोबत तुमची आघाडी झालेली होती. प्रचारात कुठेही तुम्हाला सोबत वंचित काँग्रेस तुमच्या नाही. वंचितचा खरंच फायदा झाला तुम्हाला? नाही, बिलकुल झाला. असं तुम्हाला वाटतं की आम्ही सांगते दिसलो नाही? तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन कधी बघितलंच नाही आणि ग्राउंड लेवलला तुम्ही बघितलं असतं तुम्हाला कळलं असतं की आम्ही सगळेजण एकत्रपणाने लढत होतो आणि येणाऱ्या काळात पण आम्ही एकत्र लढणार. असं काही नाहीये की इलेक्शन संपलं की आता त्या गोष्टी संपलेल्या आहेत. पण येणाऱ्या काळात पण वंचितकडून एकत्र. आरोप केले जात आहे की काँग्रेसने आमचं काम केलं नाही, प्रचारात काँग्रेस दिसली नाही, आमचे नगरसेवक काँग्रेसमुळे निवडून आले नाही. नाही, मला असं वाटतं की असं त्यांना माहित नसावी का जे आहे, पण आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी पण आमचं काम केलं. आघाडीमध्ये असं असतं की एखादा कार्यकर्ता नाराज असू शकतो, कोणत्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता नाराज आहे म्हणून पक्ष काम करत नाही असं नाही ना. पक्षाने काम केलं. आम्ही सुद्धा इमाने इतबारे काम केलं. आम्ही जिथे होतो ज्यांच्याबरोबर नेहमी राहिलो तुम्ही बघितलं असेल, लोकसभेमध्ये सुद्धा आम्ही इमाने इतबारे काम केलं. विधानसभेमध्ये पण खरंच काँग्रेस पक्षानेच त्या ठिकाणी जे आहे ते इमाने इतबारे काम केलं आणि आजही मी तुम्हाला सांगते की आम्ही ज्यांच्याशी आघाडीमध्ये असतो त्यांच्याशी इमाने इतबारे काम पण करतो. ताई तुम्ही वंचितला सोबत घेतलं, ठाकरे बंधू सोबत नव्हते. एक सोशल मीडियावरून एक ट्विट असं केलेलं आहे ज्यांनी महाविकास आघाडीला मदत केली होती काही घटकांनी, त्यांनी जवळपास 30 जागांचं नुकसान झालेलं आहे ठाकरे आणि तुमच्या पक्षाचं. असं आहे की पक्षिक निर्णय जो घेतला जातो तो कार्यकर्त्यांना आणि संघटनेला विचारून घेतला जातो. हा निर्णय कोणाचा इंडिव्हिज्युअल नसतो आणि त्यामुळे जेव्हा पक्ष संघटनेने एखादा निर्णय घेतला असतो त्याच्यावर प्रश्नचिन्ह करता येत नाही.